चीनी माल वापरल्यानं पाकिस्तानचा घात झालाय। चीनी बनावटीचं पाकिस्तानचं प्रत्येक शस्त्र हे फेल ठरलेलं आहे। चीनी बनावटीचं PL-15E क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे, तर चीनी बनावटीच्या HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीचा नाश करण्यात आला। पाकिस्तानकडील चीनी बनावटीचं JF-17 लढाऊ विमान सुद्धा फेल ठरलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया चीनी बनावटीचं नेमकी कोणती शस्त्र पाकिस्तानने वापरलेली होती। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतो PL-15E क्षेपणास्त्र पाकिस्तानने भारतावर डागलेलं एक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात भारताला यश आलं। पंजाबमध्ये होशियारपूरमध्ये लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र सापडलं। PL-15E क्षेपणास्त्र याच्याविषयी आपण बोलतोय, जे चीनी बनावटीचं आहे। पाकच्या JF-17 लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागण्यात आलेलं होतं, तर MA-6 या क्षेपणास्त्राचा स्फोट होऊ शकलेला नाहीये, कारण ते चीनी बनावटीचं क्षेपणास्त्र होतं आणि त्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं। HQ-9 हवाई संरक्षण प्रणालीविषयी आपण बोलूया। चीनी बनावटीची संरक्षण प्रणाली भारताकडून अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आली। भारताच्या हेरो ड्रोननं लाहोरमध्ये हल्ला केला, तर पाकिस्तानाकडून चीनी बनावटीची JF-17 लढाऊ विमानांचा सुद्धा वापर करण्यात आला। JF-17 ही लढाऊ विमानं जी चीनने बनवलेली आहेत, भारतीय हवाई दलानं JF-17 विमानं पाडलेली आहेत, यशस्वीरित्या पाडलेली आहेत। तर पंजाबमध्ये PL-15 क्रूज या क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडलेले आहेत। क्रूज नावाचं त्यांचं क्षेपणास्त्र चीनने बनवलेलं, तर चीनची ही क्षेपणास्त्र सुद्धा निष्प्रभ ठरल्याचं उघड झालंय आणि चीनच्या बनावटीच्या या शस्त्रांमुळे पाकिस्तानला फटका बसलेला। चीनी तंत्रज्ञान पाकिस्तानने चीनकडून अत्याधुनिक शस्त्र घेतलेली होती। चीनच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असलेली ही शस्त्र, मात्र चीनी तंत्रज्ञानाची शस्त्र भारतासमोर टिकाव धरू शकलेली नाहीयेत आणि या चीनी तंत्रज्ञानामुळे चीनच्या मालामुळे पाकिस्तानचा घात झालेला आहे।